राम राम विद्यार्थी मित्रांनो, मराठी शब्द लिहिताना आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. काय आहे अशा गोष्टी? तर शब्द लिहित असताना प्रत्येक अक्षरामध्ये स्वर असतो. मग कोणता स्वर हा पूर्ण उच्चारला जातो आणि कोणता पूर्ण उच्चारला जातो? तर ज्या शब्दामध्ये हे जे अक्षर आहे म्हणजे हा जो स्वर आहे तो केव्हा अपूर्ण उच्चारला जातो लक्षात घ्या. आता अपूर्ण म्हणजे काय काय? तर अपूर्ण म्हणजे तोकडा, म्हणजेच निभृत, म्हणजेच अर्धवट, म्हणजेच निसरडा, म्हणजेच आखूड, म्हणजेच कोता उच्चार. अपूर्ण उच्चार म्हणजे अपूर्ण शब्दाला एवढे शब्द दिलेले आहेत लक्षात घ्या. पुन्हा एक गोष्ट, मराठी शब्दातील शेवटचे अपूर्ण उच्चारले जाते. म्हणजे काय? इथं कपाट शब्द आहे. कपाट शब्द लिहिताना आपल्याला कळतं काय? तर हे शेवटची जे ट आहे त्याच्यामध्ये कोण आहे? आहे. तर हे अपूर्ण उच्चारल्या जातं, म्हणजे त्याच्यामध्ये स्वर जो आहे तो अपूर्ण उच्चारला जातो. कपाट, पान, तर हे न जे आहे ते अपूर्ण असतं. जवळ, हे ळ जे आहे ते अपूर्ण, म्हणजे त्यातलं जे असतं ना ते पूर्ण उच्चारले जात नाही. जवळ, ळ मधलं अपूर्ण असतं. त्याच पद्धतीने आणखी शेवटून दुसऱ्या अक्षरातील म्हणजे या शब्दाचा शेवट पाहिला आपण, सगळा, तो ला आने झालेला आहे. मग त्याच्या आधीच जे अक्षर आहे शेवटून दुसरे अक्षर त्याचा शेवट कशाने झालेला आहे? अने, ते अपूर्ण उच्चारलं जातं. सगळा ग अपूर्ण, आणखी न अपूर्ण. पुन्हा एक लक्षात घ्या, 4 अक्षरी शब्द आला मग त्याच्यामध्ये नेमकं कोणतं अक्षरातलं अपूर्ण असतं? आता बघा, या ठिकाणी आपण करवत शब्द लिहिला. कोणता? करवत, करवत. आता 4ही अक्षरामध्ये आहे. तर 4 अक्षरी शब्दामध्ये जे 2 नंबरचं अक्षर असतं त्याच्यातला अपूर्ण असतो, म्हणजे हे जे र आहे ते अपूर्ण असतं. समजलंय का?